नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आज आपण इथे बनवूयात झणझणीत चमचमीत मटण रस्सा। त्यासाठी अर्धा किलो मटण आणलं, धुवून घेतलं, लिंबू पिळलं, खडे मीठ घातलं 2 चमचे, हळद घातला 1 चमचा, कोथिंबीर घातली, चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अर्धा तास ते 1 तास तरी मुरलं पाहिजे, बाजूला ठेवायचं आहे। वाटण्यासाठी 4 मोठे कांदे, 5-6 लसणाच्या कुड्या, तसंच 1.5 वाटी खोबरं, कोथिंबीर आणि आलं घेतलं आणि ड्रायमध्ये धना, बडीशोप, थोडे खडे मसाले, तमालपान असं घेतलं। कांदा उभा चिरून घेतला, आल्याचे तुकडे केले, लसूण सोलून घेतला, तसंच कोथिंबीर पण कापून घेतली आणि इथं फोडणीसाठी मी चौकोनी कांदा पण कापून घेतला आहे। धने, बडीशोप, जिरं, त्यात खसखस आणि पांढरे तीळ पण घालू शकता, ते ड्राय रोस्ट करून घेतलं। खोबरं चांगलं लाल रंग येईपर्यंत भाजून घेतलं आणि कांदाही लाल रंग येईपर्यंत परतून घेतला। सुरुवातीला खोबरं आणि ड्राय मसाले एकत्र करून वाटून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर कांदा, तसंच लसूण, आलं, कोथिंबीर आणि कांदा घालायचा आहे आणि वाटून घ्यायचं आहे। झालं आपलं वाटण तयार। एका बाजूला फोडणीसाठी कुकर ठेवला, त्यात कांदा थोडेसे तमालपान, कढीपत्ता घालून परतून घेतला, मटण घातलं, चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ताट ठेवून पाणी घालायचं आहे, जेणेकरून खाली मटण लागत नाही, तसंच मटण पण छान वाफवलं जातं। 2-3 मिनटं असंच ठेवायचं आहे, परत एकदा झाकण काढून हलवून घ्यायचं आहे आणि गरम पाणी घालायचं। मटण शिजताना नेहमी गरम पाणी घालायचं, थंड पाणी वापरायचं नाही। 3 ते 4 शिट्ट्या द्यायचे, खूप पण जास्त शिट्ट्या नाही द्यायच्या, कारण मटण जास्त पण शिजता कामा नये। मी इथे 4 शिट्ट्या दिल्यात। मटण चांगलं हाडापासून असं सेपरेट झालं की म्हणायचं शिजलंय। मटण शिजलं, फोडणीसाठी कढई ठेवली, तेल घातलं, त्यात तमालपान, कढीपत्ता, आपला घरचा काळा मसाला, तसंच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं, वाटण घातलं आणि चांगलं परतून घेतलं। वाटण चांगलं परतायचे, तेल सुटेपर्यंत, चांगली चव येते मग भाजीला। तर वाटण परतून झालं ऑलमोस्ट, थोडंसं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचं, जेणेकरून मसाला कच्चा राहणार नाही। ते शिजलेल्या मटणात घालायचं आहे, छान उकळी येऊन द्यायची, तुम्हाला गरजेनुसार कन्सिस्टन्सी ठेवायची, त्यात लागल्यास गरम पाणी घालायचं आहे, घट्ट पातळ पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता। आपण मॅरिनेशन करताना मीठ घातलं होतं, तसंच वाटण परतताना पण थोडं चवीपुरतं मीठ घातलेलं, तर त्याची चव घेऊन आपण थोडंसं मीठ घालायचं आहे, वरून कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचं आहे। मी इथे थोडंसं चिकन सुक्का आणि पाया सूप केलं होतं, ते सर्व केलं आणि मुलींना दिलं, खुश झाल्या मुली। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड डे।